तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या ह्याच्या गाड्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत कमानीच्या कामासाठी सोडल्या होत्या. हनुमान गॅरेज येथे आलो होतो. अक्षय मिस्त्री आपल्याला माहिती उपलब्ध होईल ती आपल्या वाहन मालकांसाठी आणि ड्रायव्हरांच्यासाठी सगळ्यांसाठी आपण ती उपलब्ध करून देणार आहोत. बघूया काय अक्षय मिस्त्री काय म्हणते ते. जाऊया आपण त्यांच्याकडे. हे आहे अक्षय मिस्त्रींचं गॅरेज. आता आपण निघालो आहोत अक्षय मिस्त्रींच्या गॅरेजला. ही समोरची गाडी दिसते ती सम्राट रोड लाईन कोल्हापूर उचगाव यांची आहे आणि मी तिथं जॉबलाच आहे. गाडीच्या कामासाठी आलो होतो. गाडीचा नंबर तुम्ही बघताय. गॅरेजचा बोर्ड आहे हा. गॅरेजचा बोर्ड आहे हा गॅरेज लावलेला आहे. गाडी नंबर बघा. ही माझी गाडी, शाईन गाडी आपली. तर चाललो आहे अक्षय मिस्त्रींच्या भेटीला. बघूया आपल्याला काय माहिती उपलब्ध करून देतो. 100% उपयोगाची माहिती असणार आहे सगळ्यांच्या आणि सगळ्यांनी ती माहिती घ्या, त्याचा लाभ घ्या. आता सध्या माझ्या गाडीच्या प्लेटचं वेल्डिंगचं काम चालू आहे. वेल्डिंगचं काम चालू आहे. हे अक्षयचे गॅरेज हे असा आहे बघा. त्या अक्षयचे पप्पा ग्राइंडरची टेस्ट करत आहेत. सध्या ग्राइंडर टेस्ट करत आहेत. अक्षयचे वडील आहेत, खूप कुशल कारागीर. त्यानंतर हे मामा आहेत, वेल्डिंग मारायला लागलं. प्लेटला माझ्या सरफेस गाडीचा माझा खराब झाला होता, त्याचं वेल्डिंग मारायला लागले. चाललं आहे त्यांचं आपलं फाट 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 बघा आता कसं काय. कारण प्लेटला जर असं फाटली असेल किंवा त्याचं वेल्डिंग जर निघालं असेल तर मित्रांनो कंपनीमध्ये गाडी भरत नाही. कारण पॅलेटमध्ये आमचं सगळं मटेरियल असतं, त्यामुळं वेल्डिंग मारावं लागतं किंवा हे करावंच लागतं. बघा अक्षय कुठं आहे. ही एक गाडी आमच्या ट्रान्सपोर्टचीच आहे आणि 9121 नंबर बघू शकता. अक्षय गाडीच्या खाली कमानीच्या वाक्या युटल्या लूज करत कमानी थाटा मारणार. थांब एक मिनिट. टाटा कधी कसं काय म्हटलंस, बाहेर येऊन सांगतोस का कसं असते जरा. बाहेर असं अवघड होते गाडी खालनं. जरा माहिती सांग. कमानी जे मागे गेलेले आहेत हे कमानी पूर्ण प्लेन झालं. शॉकर ज्या वेळेस मागे जातात त्यावेळेस आपण ओळखायचं की थाटा मारायला लागते. हा सुद्धा शॉकर असा पूर्णपणे मागे गेलेला. हा शॉकर बऱ्यापैकी ह्या 90 डिग्री अंशात लागतो. तो 90 डिग्रीमध्ये नाही आहे. आपला किमान 90 डिग्री अंशात किंवा येल शॉकर लागतो अशा पद्धतीने. हा असा झाला, त्यामुळे शॉकर असा झाला की थाटा मारायचा. ओके ओके ओके. अक्षय, आपल्याकडं मला एक माहिती सांग, आपल्याकडं आणि कुठल्या कुठल्या प्रकारची कामं होत्यात? आपल्याकडे लिफ्ट ॲक्सेल बुशिंगची कामं होतात. प्लस आपल्याकडे कमानपाटे सगळे कमानपाट्याची जेवढी काय ओव्हरऑल कामं आहेत ती सगळी होतात. शिमसा बुशिंग सगळे होतात. प्लस आपल्याकडे बॉडीची कामं होतात. बॉडीची म्हणजे काय, तुमची बॉडी अशी बॉडीचं काय असलं तर रिपेअरी काय असेल तर जे काय असेल ते सगळी ऑल ओव्हर कामं होतात. फक्त आपल्याकडे इंजिनचं काम सोडून बाकीची सगळे काम होतात. वेडिंग रिलेटेड जी काही कामं आहेत ती सगळी कामं होतात. प्लस कमानपाटे रिलेटेड जे काही कामं आहेत म्हणजे ते एअर बलून असो किंवा शॉकअपचं सस्पेन्शन असो, एनी ऑर्डर. तुमचा नंबर सांगा मिस्त्री. 73 87 19 48 68. 19 48 68. आपण नवीन गाडी जर एखादी चेस तुमच्याकडे जर सोडली तर चेसचा पूर्ण हौदा वगैरे तुम्ही बांधून देऊ शकता का? जसं गिरायकाची मागणी आहे त्या पद्धतीनं तसं तुम्ही काय कधी बांधून देऊ शकताय काय? तसं मी वैयक्तिक अजून काय बांधलेलं नाही. वडिलांनी आमच्या पूर्वी भरपूर केलं, पण आता वडिलांचं एज झाल्यामुळे ते काय करत नाही. म्हणून मी रिपेअरिंग तर करू शकतो. प्रॉपर अगदी तुम्हाला ती गाडी हा पार्ट आणि हा पार्ट याच्यामध्ये फरक दिसणार नाही अशी रिपेअरिंग करून देऊ शकतो. बरं, एक कमानीचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीनं कसं किंवा काय त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता आम्हाला? कमानीचं कसं आहे, आता ज्यावेळेस आपण कमानीचा थाटा मारतोय, कमानीचा थाटा मारताना 3 बेंड मारतात काही लोक. 3 बेंड. त्यांचा तर्क काय आहे की 3 बेंड मारला किंवा आता फॉर एक्झाम्पल हे असा राऊंड बेंड असतो.
हा असा राऊंड बेंड असतो. त्याला राऊंड बेंडला असं 3 बेंड करतात, म्हणजे धनुष्य प्रकार करतो. यामुळे काय होते, गाडीचा पाटा असा उभा राहतो, मग तो सस्पेंड होत नाही. सस्पेंड होणं महत्वाचं आहे. याचं मेकॅनिझम काय वर्क करतंय की जेणेकरून पाटे सगळे एकत्र जुळवून पाटे त्याच्यामध्ये एक केसाचा पण फरक नसायला पाहिजे. अगदी आपण सेंट्रोबोर्ड आवळायचा आणि त्यावरनं पाणी टाकायचं, पाणी एक थेंब खाली येता कामा नये. अशा पाट्यांची कॉईल तयार करायची. कॉईल तयार करून त्याचं सस्पेंड वर्क जे काय होतंय, त्यामुळे काय होतंय, टायरीवर तुमचा लोड येत नाही. टायर जशी तुमची दबून जातात, गाडीच्या वेळेस लोड करतो आपण आणि टायर दबून जातात, टायर गरम होतं, टायर लवकर मारतात. त्याच्यावर जॉईंटवर पण फरक पडतोय. जॉईंटचा आतला क्राउन पिनल जो असतोय तो एकदम लोड घेऊन फिरतोय, त्यामुळे लवकर ऑइल मारतात. ते ॲव्हरेजमध्ये फरक पडतोय, फिल्टर भरतोय लवकर, त्यामध्ये तुमच्या इंजिनला प्रॉब्लेम येतो. आता हे मी म्हणत नाही, ही कंपनी म्हणते. कंपनीचं मेकॅनिझम वर्क हे काम चालतं. मग कुठल्या भारत बेंज, आयशर, टाटा, लेलँड, अशोक लेलँड या सगळ्यांचं वर्कशॉप होतं सांगलीमध्ये वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही कंपनीच्या मेकॅनिझमवर काम करा, राऊंड बेंड. आणि हे आत्ता कंपनीवाले सांगायला, आमच्या वडिलांनी पूर्वीपासून ह्याच गोष्टीवर काम करतात, म्हणजे राऊंड बेंड मारून थाटा मारतात आणि पाटे अंगाबरोबर जुळवतो. मशीनवर आम्ही थाटा मारत नाही. मशीनवर का मारत नाही, कारण का पाट्यामध्ये तेवढा गॅप राहतोय, कण गॅप राहतोय. पण मॅन्युअली वर्क आहे, हाताने थाटा मारतो. ठीक आहे, अगदी छान माहिती दिली तुम्ही आमच्या दर्शकांना. जो कोणी गाडी मालक जे असेल ते हनुमान गॅरेज, सरनोबतवाडी, कोल्हापूर इथं ते तुम्हाला मिस्त्री भेटतील. ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटरच्या बाजूला NH4 हायवेलाच आहे. जास्त कुठं लांब जाता येत नाही, जायची काही गरज नाही. इथल्या इथं आहे, मनमिळावा मिस्त्री. अगदी कामाची उत्कृष्ट प्रकारे तुम्हाला यांच्याकडे सेवा मिळेल. आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही उघडपणे त्यांना सांगून बाबा असा आहे तसा आहे हे करून. आणि साहेब, आपण ह्या कामामध्ये जी आपली मजुरी इन्क्लूड आहे, त्यामध्ये आपण व्हील अलाइनमेंट करून देतोय, कमानीच्या मिसिंग मारून देतोय. प्लस एखाद दुसरा आपल्याला खोगा जर खाचलेला असला असं निदर्शनास आलं तर तो देखील भरून देतोय. याच्या पलीकडे आपण त्यांना सेवा अशी देतोय की जेणेकरून गाडी लोड करून आली तर आपण फ्रीमध्ये युक्लॅम्प वाहून देतो. आता मला एक प्रॉब्लेम असा झाला आहे, मला मी ज्यावेळी बाहेर गाड्या कामाला सोडल्या होत्या तुमच्या व्यतिरिक्त, ते असं व्हायचं की कमानीचा सेंटर बोल्ट जो असतो, सेंटर बोल्ट कमानीत तुटल्यानंतर कुठला इथं सेंटर बोल्ट असतो, माझा अंदाज आहे इथे पुढं कमान दिसते, ही जे ते तुम्हाला वाक्या दिसतात का नाही, त्यात वाकीच्या तिथं बरोबर मध्ये सेंटरला सेंटर बोल्ट असतोय. तो जर त्या हाऊसिंगच्या जर ह्याच्यात गाईडमध्ये जर तुटला तर तो काढायला बाहेरचा माणूस बोलवावा लागतो. अगदी बरोबर. त्याला आपल्याला बाहेरचा माणूस बोलवायची काही आवश्यकता नाही, ते आम्ही वैयक्तिक काढतो. तुम्ही वैयक्तिक काढताय? पद्धत आहे सेंटर बोर्ड काढायची. आता सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, पण तो सेंटर बोर्ड आपण काढतोय. काही लोक काय करतात, हाऊसिंग काढायला लावतात, त्याला ड्रिलिंग करतात आणि सेंटर बोर्ड तो काढतात. परंतु आपल्याकडे साधी आणि सिंपल पद्धत आहे, त्या अगदी सोयीस्कर तो सेंटर बोर्ड निघू शकतो. ओके. आणि तुमच्या हाऊसिंगला काही त्रास न होता, म्हणजे त्याच्यामध्ये जो गाळ्याचा गॅप आहे तो एक्स्ट्रा न वाढवता किंवा त्याला काही विजा न करता आम्ही तो सेंटर बोर्डचं डोकं काढतो. म्हणजे त्यामध्ये काय वेगळं वर्क नाही, सिंपल वर्क आहे. ते काहींच्या जे काय तुमच्या अनुभवाचं जे काय असेल ते बोलायचं, ते आमच्या पण अनुभवाचे नाही. आमचे वडील, आमचे मिस्त्री त्यांच्या अनुभवाची बोलायचं, त्यांच्याकडून आमच्याकडे आले. ओके. म्हणजे चांगला आहे, वारसा तुम्हाला चांगला मिळाला आहे. ठीक आहे, दर्शकांना खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अक्षय मिस्त्री. धन्यवाद. करून दिले आहे. तरी तुमच्या गाडीचा कुठं प्रॉब्लेम झाला, काय झाला, कॅप्शनमध्ये मी त्याचा नंबर देतो. आणि कामासाठी जर खास येणार असेल तर सरनोबतवाडी, कोल्हापूर इथे या कॅप्शनमध्ये मी त्या मिस्त्रीचा नंबर देतो. व्हिडिओमध्ये मी त्याला नंबर सांगतो. तुम्हाला सर्व काही उपलब्ध होईल, योग्य माहिती मिळेल, काम चांगल्या पद्धतीने करून मिळेल. तर हे ट्रक मालक आणि ड्रायव्हरांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. सर्वांनी शक्य तितका त्याचा लाभ घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा.